हॅलो, आताचा आपण सामना बघितला. विजेता संघ पद्मवीर प्रसन्न आणि अविजेता संघ पुरापाडा. आणि आता दुसरा सामना चालू होत आहे. काचेरीपाडा आणि पुरापाडा ए. बघूया यांच्यामध्ये. काचेरी स्ट्रायकर्स वर्सेस श्री गणेश पुरापाडा. काचेरी स्ट्रायकर्स, तुमचा 10वा 11वा खेळाडू पाठवायचा इकडे. जरा नाव सांगायला. 11वा खेळाडूचं पाठवायचं आहे. आणि पंच केशरीनाथ मानकर यांना विनंती आहे की जरा सामना, जरा चेंडू टाकायला जरा सावकाश हे करा, घाई करू नका. कारण आपली मॅच लाईव्ह चालू आहे, प्रेक्षकांना काहीच कळत नाही आहे. खूप घाई होते आपल्याला चेंडू टाकताना. हॅलो, गुलमोहर स्टेडियम मध्ये आपण महिला क्रिकेटचा महासंग्राम पाहत आहोत. कचाकच स्टेडियम भरलेला पाहत आहोत. 1 लाख पब्लिक आहे. ऋषी भोईर, काय वाटते तुला? नक्कीच नक्कीच. हे गुलमोहर ग्राउंड आहे ना, हे खूप फेमस आहे. आपण पाहिले आपले आगरी युवा प्रतिष्ठानचे, आपण जे जेंट्सच्या मॅच पाहिल्या. खरोखरच गुलमोहर स्टेडियम म्हणजे गुलमोहरची झाडं आहेत, ते खरोखरच लागवड झालीच पाहिजे. बरोबर, नक्कीच झालीच पाहिजे. कारण जर आपल्याला ऑक्सिजन पाहिजे असेल, पाऊस पाहिजे असेल नियमित, तर झाडांची लागवड झालीच पाहिजे. कारण झाडं आपल्याला फ्रेश ऑक्सिजन देतात. चला, सामन्याला होते सुरुवात. श्री गणेश संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओ सुंदर सुंदर, फसवलाय आणि परत परतवलाय. काय चेंडू टाकलाय, सुंदर चेंडू. 1 नंबर. वॉटसनची आठवण आली. सेन वॉटसनची आठवण आली. ऋषिकेश, नक्कीच कसं फसवलाय. वाटलं गेला वाईट, पण गेला, झालाय फर्निचर उद्ध्वस्त. येस डीजे, शेनवॉनची आठवण आली. धन्यवाद डीजे. धक्का दिलेला आहे, वसईचा धक्का दिलेला आहे पुरापाडा संघाला. परतवलाय. ओ सुंदर 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 षटकार. वैदेही पाटील, वेदिका पाटील. पुढील चेंडू वेदिकासाठी. वेदिका एक सुंदर चौकार नाही, काय आहे, चौकार आहे. चौकार बाहेरून प्रेक्षकांनी चौकार दिलेला आहे. हॅलो, चौकार दिलेला आहे. चौकार. हॅलो, आमचे कमिटी मेंबर राजू पाटील यांची मुलगी आहे. पुढील चेंडू वेदिकासाठी. धावेत होते 1 नेबर. पुढचा चेंडू. ओ चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेत अवांतराशी 1 धाव. धाव संख्येत 1 नेबर. 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेले 12. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकाचा. ओ हो, चेंडू जातोय. पुन्हा एकदा 1 धावेत समाधान. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाजचं नाव ईशा. ओ सुंदर असा फटका वेदिका यांच्या बॅट मधून. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार, जागेवर मारला खणखणी षटकार. धन्यवाद डीजे.
पुढचा चेंडू पुन्हा पुन्हा पाठवलाय सीमारेषा पार षटकार. सुंदर सुंदर लगातार 2 षटकार वेदिकांच्या बॅट मधून. 2 चेंडू लगातार 2 षटकार वेदिकांच्या बॅट मधून. बघूया पुढचा चेंडू पुन्हा पुन्हा पाठवलाय सीमारेषा पार षटकार. वेदिकांना विनंती आहे तू बाहेर उतरायचंय. स्कोर झालेला आहे 30 रन झाले. हा नियम असा आहे. तो प्लेयर आहे बॅट्समॅन आहे त्यांचा 30 स्कोर झाला की त्यांनी बाहेर उतरायचं आहे. वेदिका गेली बाहेर आणि तिची मम्मी आलेली आहे आतमध्ये गीता पाटील. धाव संख्या झालेली आहे 31. धाव संख्या झालेली आहे 31. तिच्या फक्त धाव संख्या झाली 31 आणि फक्त वेदिकाच्याच वैयक्तिक धाव आहेत 30. ओ जैसी माँ वैसी बेटी. बघितलं नो बॉल आणि षटकार. फ्री हिट. फ्री हिटचा इशारा पंचकेसरीना त्यांचा. वेदिकाची मम्मी. स्वयंसेवकांना विनंती आहे की चेंडूवर लक्ष द्यायचं बाहेर. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा इशारा आहे. पुढचा चेंडू ईशा यांचा. काही करू नका. ओ चेंडू जातो उंच 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 आणि जातोय सीमारेषा पार. चौकार गीता यांच्या बॅट मधून. सुंदर असा चौकार. धन्यवाद डीजे. अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू ईशा यांचा. धाव संख्या झालेली आहे 43. ओ काय आहे एकच रन आहे का. एकच रन दिलेले आहे. एकच रन. धाव संख्येत होते 1 ने भर. स्ट्राईक चेंज करायची आहे. धाव संख्या झालेली 44. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 44. डीजे कम ऑन डीजे वाढ लाव. धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाज हेमांगी. घाई करू नका. तुम्हाला विनंती आहे घाई करू नका. ओ चेंडू जातोय सरपटात 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 सरपटात. नो नाही आणि आउट आहे. आउट आहे. हेमांगी यांना विनंती आहे की घाई करू नका. चेंडू टाकताना थोडा वेळ घ्या. प्लेयरला थोडा सेट होऊ द्या. पुढील फलंदाज सुनीता. घाई नका करू. डॉट चेंडू आहे. डेड बॉल आहे.
डेड बॉल आहे हा. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 44. झेल सुटलाय आणि गेला चेंडू सीमारेषा पार. चौकार सुनीता यांच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू हेमांगी यांचा. ओ उंचावर मारण्याचा प्रयत्न. ओ सीमारेषा पार. चौकार. सुंदर असा चौकार सुनीता यांच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 52. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे तिसऱ्या षटकाचा. पुढचा चेंडू हेमांगी यांचा. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सामना करते सुनीता. राहू दे राहू दे राहू. षटक संपलेला आहे. 3 षटक संपलेले आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे षटक घेऊन आले नियतीचं पहिलं आणि शेवटचं असं वैयक्तिक षटक. ओ सुंदर सुंदर चेंडू नियती यांचा. सामना करते सुनीता. दुसरा चेंडू नियती यांचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चेंडू उंचावून मारलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. षटकार. पुढचा चेंडू. ओहो निर्धाव निर्धाव निर्धाव. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे 59 59 आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 60 धावांवर. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ओहो चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या झालेले 61 आणि 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या इनिंगचा. शेवटचा चेंडू. ओ सुंदर 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 असा षटकार सुनीता यांच्या बॅट मधून. हॅलो पुढील हॅलो पुढील सामना जय बालोबा देव वर्सेस दत्त प्रसाद. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बालोबा देव वर्सेस दत्त प्रसाद नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॉल दे बॉल बॉल. जय बालोबा देव वर्सेस दत्त प्रसाद नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढील सामना. स्कोर धाव संख्या झालेली आहे 67. 24 चेंडू आणि 67 धाव संख्या झालेली आहे. 68 धावांचं आव्हान आहे काचेरी स्ट्रायकर्स या संघाला. हॅलो हॅलो नाणेफेकीसाठी पाहुण्यांना आमंत्रित करतो. ज्योती कुडू मॅडम तुम्ही यायचं आहे. तुमच्या हस्ते नाणेफेक होईल. समाजसेवक ज्योती कुडू यांच्या हस्ते टच करण्यात येईल. सामना थोडा वेळ थांबवायचा आहे 2 मिनिटं. घाई करू नका.
आपल्याला सामने व्यवस्थितरित्या खेळवायचे, घाई घाई करून खेळून फायदा नाही, कारण जे लाईव्ह वर बघतायत त्यांना काय सामने कळत नाहीयेत. पुरापाडा संघ जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि दत्तप्रसाद हे फलंदाजसाठी. तुम्हाला काय वाटते कितीपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करणार? आमच्या परीने आम्ही करूच, 50 पर्यंत तरी टार्गेट ठेवूच आता. ओके, धन्यवाद. चला चला चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. चिराग फलंदाजी मार्कवर हेमांगी आणि विधी, आणि त्यांचे गोलंदाजी मार्कवर रंजना भोईर. रंजना भोईर यांचं वय सुद्धा 55च्या वरील आहेत. त्यांच्या वयाची सुद्धा दाद द्यावी. ओ हो, सुंदर झेल, सुंदर झेल हेमांगीच्या. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल दिलेला आहे, डेड बॉल. चला चला चला, सामन्याला होते सुरुवात. हेमांगी आणि विधी, गोलंदाजी मार्कवर रंजना भोईर. ओ, सन्मान दिलाय, सन्मान. ओ, एक धावेने समाधान. धाव संकेत होते 1 ने भर. धाव संकेत झालेले 1 चेंडू आणि 1 धावा. पहिलं षटक रंजना भोईर यांचं. सामना करेल विधी. ओ, खराब 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 क्षेत्ररक्षण. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात, पण तो निसटलाय. 1 धावेमध्ये समाधान. धाव संकेत होते 1 ने भर. पुढचा चेंडू रंजना भोईर यांचा. सामना करतील हेमांगी. रंजना भोईर यांचं वय सुद्धा 55च्या वरती आहे. त्यांच्या वयाची दाद द्यावी लागेल. ओ, खराब खराब चेंडू. अवांतर अशी 1 धाव. धाव संकेत होते 1 ने भर. धाव संकेत झालेले 3. ओ, उंच 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 माझा झोका. चेंडूला दिलोय सीमारेषा पार झोकून. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू रंजना भोईर यांचा. ओ हो, सुंदर सुंदर असा चेंडू रंजना भोईर यांचा. बघा, कोणी सांगू शकेल का यांचं वय 55 आहे? अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी करत आहेत त्या. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 9. ओ, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू रंजना भोईर यांचा. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या षटकाचा. धाव संख्या झालेली आहे 9. पुढचा आणि शेवटचा चेंडू. चेंडू जातोय उंच 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 सीमारेषा पार. षटकार. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले 15. बरोबर ना? धन्यवाद धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाजी मार्कवर आहेत मोनिका मात्रे. सामना करतील विधी. बघूया. ओ, लेग बाय, लेग बाय. बॅट लागली का? बॅट लागली काय? ओके, लेग बाय. पायाला लागलाय तो. चला, 1 धावेत समाधान. धाव सांगित होते 1 ने भर. ओ,
खराब 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 क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. हेमांगेच्या बॅट मधून सुंदर असा चौकार. पुढचा चेंडू मोनिका यांचा सामना करतील हेमांगी. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. असेच मोठे फटके पाहिजे. चेंडू जातोय सीमारेषा पार. सुंदर असा चौकार हेमांगी यांच्या बॅट मधून. नक्कीच नक्कीच तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके पाहिजे. परेश काय वाटतं तुला? खरोखरच ती अपेक्षा आहे यांच्याकडून. खरोखरच आपण बघत आहात लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत. स्कोर निर्धाव असा चेंडू. धाव संख्या झालेले 24. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण गीता यांच्या मार्फत. 1 धावेमध्ये समाधान. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकाचा. धाव संख्या झालेले 25. शेवटचा चेंडू मोनिका यांचा. चेंडू गेला उंच 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 आणि वेदिकांचा सुंदर असा झेल. सुंदर असा झेल. मोठा धक्का बसलाय विधीच्या मार्फत. विधीला परतावं लागतंय परत पॅव्हेलियन मध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाज वंदना घरत. नो चेंडू. पंचांचा खराब चेंडूचा इशारा. अवांतर अशी 1 धाव. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या झालेले 27. 26. ओ षटकार षटकार. सुंदर सुंदर षटकार. आपण हेमांगीची सुंदर अशी फलंदाजी पाहू शकतो. एकच चेंडू झाला. धाव संख्या झालेली 28. नाही तुम्ही बोलू नका. बाहेरून बोलू नका प्लीज. तेच की ना बाहेरून बोलू नका. बाहेरून बोलू नका. बाहेरून बोलू नका. विनंती आहे बाहेरून बोलू नका. कृपया सगळ्यांना विनंती आहे की मागून जरा हटायचं सगळ्यांनी. कोणी बडबड करू नका मागे प्लीज. तिकडे जा मॅच बघायला जा. पुढे जा प्लीज. सर्वांना विनंती आहे की मागून हटायचं आहे. स्कोररच्या मागून कोणी बडबड करू नका मागे. सुंदर चौकार. हेमांगीच्या बॅट मधून सुंदर असा चौकार. हेमांगी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. तुमचे 30 रन झालेले आहेत. तुम्ही 36. धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेले 36. तीन चेंडू झालेले आहेत. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू वंदना यांचा. ओहो खराब 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 एकदम खराब चेंडू देतो. फ्री हिट. पंचांचा फ्री हिटचा इशारा. अवांतरीशी 1 धाव. धाव संख्येत होते 1 ने भर.
धावसंख्या झालेली 37. धावसंख्या झालेली आहे 38. 4 चेंडू झालेले आहेत. सामना करतील ईशा वंदना यांचा. ओ सुंदर चौकार ईशा यांच्या बॅट मधून. सुंदर सुंदर आणि खणखणीत असा चौकार. शेवटचा धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू वंदना यांचा 3ऱ्या षटकाचा. ओ सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मोनिका यांचं. ओ धाव संख्या झालेले 44. 24 पाहिजे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पुढील गोलंदाज वेदिका पाटील. त्याचा सामना करतील नियती. 6 चेंडू 24 धावा. अटीतटीचा सामना आहे. ओ डायरेक्ट हिट. बाहेरचे बोलू नका प्लीज. कृपया विनंती आहे बाहेरच्यांनी बोलू नका. त्यांचा खेळ त्यांना खेळू द्या कृपया. ओ खराब चेंडू. खराब बोलते निर्धाव चेंडू. ओ चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेत समाधान. धाव संख्येत होते 1 ने वर. स्ट्राईक चेंज करायची आहे. धाव संख्या झाली 46. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ओ बॅड लक. फुल बॅड लक. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. औपचारिकता राहिलेली आहे आणि गडी होतोय बाद नियतीच्या रूपाने. परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. फक्त औपचारिकता राहिलेली आहे सामन्यामध्ये. सामना झुकलेला आहे तो एक साइडने. बघूया 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. उर्मिला पुढील फलंदाज. उर्मिला गोलंदाज वेदिका. सुंदर झेल आणि अशा प्रकारे श्री गणेश पुरापडा या संघाचा विजय होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि उपविजेता संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कम ऑन डीजे. हॅलो